तर नमस्कार फ्रेंड, आई आली बघा. आईला वाट लावायली होती, हॉस्पिटलमध्ये आली होती. कशी अवस्था झाली तिच्यामध्ये, खूप टेन्शन आहे. आणि हे बाळ पण खूप त्रास देते तिला, बाळ सांभाळायची. तिला वाट लावायच्या नंतर पोरायला आणायला गेले. कोर्टामध्ये तारीख होती आणि हॉटेलमध्ये जेवायला पण न्यायचं होतं. बड्डेची पार्टी द्यायची होती त्यांना, त्यामुळं गेले. आणि अनुष्कानं माझ्यासाठी चिठ्ठी लिहिली. खूप इमोशनल चिठ्ठी होती, खूप भारी वाटली. नंतर मला सुट्टी झाली. हे बघा, संध्याकाळचे 12 वाजलेत आणि मी आता घरी रूमवर निघालेली आहे. आणि हे बघा, आंबेजोगाई कुणीच कुत्रं दिसत नाही. दोन चार गाड्या दिसायला लागल्या. आणि हे बघा, हे दोघं कसे माझ्या मागं आलेत. तिकडून त्या हॉटेलपासून इकडं माझ्या मागं आलेत. आणि मी रस्त्याला कुणीही नाही आहे. हे दोघंच आहेत मला सोबत. तेव्हा का मागं आले. मी हाड म्हणायले होते, येऊ नका माझ्या मागं. नुसतं मी त्यांना रोज मया करते, अशा त्यांना बाय बाय करत होते मी. हे बघू शकताय, तरी पण महागच येते माझ्या. तेव्हा का हे बघा, ही गल्लीतून चालले मी. गल्लीत कोण दिसते का? किती स्ट्रगल करावं लागते मला ह्या टाईमाला. इतक्या उशिरा एकतरी लेडीज जाईन का? पण मला पट्ट्याला तसं. हॅलो फ्रेंड, गुड इव्हनिंग. स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये. तर कशा आहात? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असतान. तर मी बिलकुल मजेत. मी कधीच मजेत नसते बरं का. कोणी मला चांगलं म्हणू वाईट म्हणू काही फरक नाही पडत. आणि एक कमेंट आली होती माझ्या पदराविषयी. तर माझा पदर व्यवस्थितच असते आणि माझ्यात असली घाण विचार आणि माझी भावना घाण नसते. त्यामुळं तुमचा दृष्टिकोन, तुमचा नजरिया तुमच्यापाशी राहू द्या. कारण इथं प्रत्येकाचे विचार वेगळे, प्रत्येकाची बुद्धी वेगळी. त्यामुळे जसं ज्याला वाटतंय ती बोलते आणि जसं ज्याला वाटतंय ती कमेंट टाकते, बरोबर ना? त्यामुळं मला जास्त विचार करायची काही गरज नाही आहे. तर मला कामानं वेळ भेटत नाही. वेळ भेटला तरी मला आराम करावं वाटतंय, थकून जाते मला. म्हणजे व्हिडिओ काढावंच वाटणं झालं आहे, खरं सांगते मी. त्यामुळं मी ना लय ह्या टायमाला, आता टाईम तर किती झाला आहे, 12 वाजलेत, तरी बी म्हणजे वेळातला वेळ काढून मी व्हिडिओज बनवते आहे. तर खूप महत्त्वाच्या विषयावर व्हिडिओ आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे माझं प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला पडेल. आपले काही व्हिडिओ ब्रँड नाही आहेत किंवा आपल्या व्हिडिओमध्ये दुसरं काही दाखवण्यासारखं नाही आहे. पण हा एक नक्की सांगते की निराधार स्त्रियांची अवस्था काय असते आणि ती कशा त्या परिस्थितीतून बाहेर पडतात आणि त्यांना काय भोग भोगावे लागतात हे तुम्हाला नक्की शिकायला भेटेल. जेणेकरून लग्न करताना आणि शिक्षण घेताना, म्हणजे शिक्षण घेताना विचारपूर्वक शिक्षण घेतलं जाईल की भरभरून शिकलं जाईल मुलींनी. आणि लग्न करताना विचार करूनच केलं पाहिजे सगळ्यांनी. आणि मुलगी देणाऱ्याने विचार करूनच दिली पाहिजे. आमच्यासारखी वेळ कोणावर नाही आली पाहिजे. अशा जगामध्ये किती केसेस आहेत बरं का. एवढ्या केसेस आहेत की हद्दीच्या बाहेर. तर काय ना, एवढा अति मी कुठं बघितलं होतं. कुणाचा नवरा बेवडा जरी असला ना, माझ्या अशा 4-5 मैत्रिणी आहेत, त्यांचे नवरे बेवडे आहेत. आणि त्याच्या व्यतिरिक्त मैत्रिणी नाहीत, तर मैत्रिणीच्या व्यतिरिक्त अशा बरेच आणि ओळखीचे आणि मी बघितलेल्या महिला आहेत की त्यांचे नवरे दारू पिदाडे आहेत. कुणाचा नवरा बघत नाही आहे, गावाकडं राहतोय. पण गावाकडं राहून सध्या बायकोची आणि मुलांची काळजी, त्यांचा काय खर्च असेल ती देतात. त्यांना लेकरांची आठवण येते. पण मी एक कशी दुर्दैवी बायको असेल, ज्या दुर्दैवी नवऱ्याला आणि दुर्दैवी मी त्याची बायको आणि माझी लेकरं दुर्दैवी, जे त्याच्या पोटी जन्म घेऊन आले तसल्या राक्षसाच्या. आणि तसल्याला माझ्या मुलांची कधीही आठवण येत नाही. खोटं सांगत नाही, बाळूमामाची शपथ घेऊन सांगते. मी जर खोटं बोलत असले तर बाळूमामानं मला रात्रीतून मारून टाकू द्या. माझ्या पोरांचा 1ही रुपयाचा खर्च त्याने केलेला नाही. जेव्हा मी त्याच्यापाशी होते त्यावेळेस त्याने कधी 10-5 रुपयाचा बिस्किट पुडा आणि त्याच्या गायांचं दूध पाजलं असं, ती पण रडत पडत आदळत आपटत केलेलं थोड्या दिवस, 1-2-4 महिने. त्याच्या व्यतिरिक्त कधीच त्याने पोरांना माझ्या कपडे घेतले नाही, पोरांना माझ्या चप्पल घेतला नाही, पोरांना माझ्या शिक्षणाचा खर्च दिला नाही, पोरांना माझ्या कशा आहेत म्हणून विचारलं नाही. आणि मला तर कधीच नाही विचारलं.
आणि आज मी व्हिडिओ बनवायले तर मला धमकी यायला जीव मारायच्या. आता आज काय नाही, हे बघा आता माझ्याकडे दुसरा मोबाईल नाही, त्याची पूर्ण रेकॉर्डिंग माझ्या फोनमध्ये आहे. तो बरंच मला वाईट बोललेला आहे की आता माझ्यासोबत खरं सांगू का, मी सोशल मीडियावर नव्हते. 2 वर्ष झालं, 2 ते 3 वर्ष झालं मी सोशल मीडियावर आहे. आधी मला सोशल मीडिया काय हे माहीत नव्हतं आणि 8 ते 8 वर्ष होत आले आई वडिलाकडं आहे आणि त्यातले 2-2.5 वर्ष 3 वर्ष होत आले समजा जवळपास मी सोशल मीडिया वापरायला लागले. कारण मला पण वाटलं मला कुणाचा आधार नाही, मला बी 2 पैसे भेटते. कुणाला काय हवस नसते बरं का कुठली गोष्ट करायची. बरेच लोक आहेत त्यांचा गैरसमज आहे की मी नाचते व्हिडिओ बनवते म्हणून मला सोडून दिले. तसं काहीच नाहीये. मला ह्या हरामखोर लोकांनी कधीच मला मोबाईल वापरू दिलेला नाही. किंवा माझ्या आईला जर बोलायचं म्हणलं तर त्यांच्या हातात फोन असायचा आणि मी आईला बोलायचे. एवढी वाईट कंडिशन होती राव माझी. आणि मी फक्त 8वी शिकलेली आहे मुलगी. मला सोशल मीडियातलं काही कळत नव्हतं, पण परिस्थितीनं मला एवढं बदलायची वेळ आणली, एवढं आपोआप बदलत गेले मी सगळे. मला म्हणजे माहेरकडून पण म्हणजे थोड्या दिवस जोपर्यंत मुलं लहान होते ते किमान तिसरी चौथीचे होस तर आईनं आणि वडिलांना सांभाळले बरं का. आत्तापर्यंत त्यांनी सांभाळलं. लेकरांना लई सांभाळलं त्यांनी जीवाच्या पलीकडे. मी त्यांना दोष देतच नाही, पण माझं त्यांचं जमत नव्हतं. मला बोलणी बसायला लागले. आपलं खाण्यापिण्यासाठी भांडणं व्हायले, खर्चासाठी भांडणं व्हायले. तुम्हाला माहिती मी राग घरचा व्हिडिओ पण टाकाय नव्हतं पाहिजे मी, पण खूप वैतागली होती मी पण तापड स्वभावाची. मला उन्यापात्या गोष्टी सहन होत नाही म्हणून तो व्हिडिओ मी टाकलेला होता आणि खूप लोकांनी तो व्हिडिओ बघितलाय. पण बघू द्या, मला काही फरक नाही पडत. घरोघर मातीच्या चुली आहेत. आम्हाला जरी कोणी नावं ठेवत असलं किंवा माझ्या आईवडिलाला मला ठेवणारच ते ठेवा, कारण आजच्या दुनिया तशीच आहे. आणि नावं जेव्हा आपल्या लोक नावं ठेवतात ना तेव्हाच आपला प्रगतीचा मार्ग सुरू होतो असं म्हणतात. एक म्हण आहे तसं होईल माझी प्रगती. आज जरी वनवास असेल तरी एक ना एक दिवस माझ्या आयुष्यात असा उजाड पडणच. ही जवानी गेली, बचपन गेलं खुशीमध्ये, किंवा बचपन गेलं असं तसं, पण बचपनाच्या नंतर जवानी मात्र त्रासातच चालली आणि अख्खं आयुष्य त्रासात जाणार आहे. किमान पोरांच्या काळात चांगलं होईल हीच अपेक्षा ठेवते. आणि नाही झालं तर माझा जन्मच कठोर आणि काहीतरी आदल्या जन्मीचा भोग आहे म्हणेन. तर ठीक आहे, जे काय होईल ते होईल, बघत राहीन मी. पण मला अपेक्षा आणि उमेद आहे एवढीच की मी फक्त त्या दिवसाची वाट बघायली. माझा काळ बदलून जाईल. सहसा तर एक बाई काळ नाही बदलू शकत. एक बाई रूमचं भाडं भरण, एक बाई किराणा भरण, एक बाई समजा घरात पोरांना 3 मोबाईल घेऊन दिले 3 मोबाईलचा रिचार्ज करण, किंवा एक बाई काय करण, एक बाई पोरांचा शिक्षणाचा खर्च भरण, पोरांचा लत्ता कपड्याचा खर्च भरण, पोरांच्या पुस्तकाचा, पोरांच्या दप्तरचा, पोरांचं बूट सॉक्स, पोरांचा खायचा मेवा, पोरांचा दवाखाना. काय करते एकटी बाई सांगा. मला सगळे म्हणते तू नवरा करून 3 वर्ष झालं बोलतीस, ह्याच विषयावर व्हिडिओ टाकतीस. माझ्या जीवाला काय वाटत असेल. मी व्हिडिओ टाकले म्हणून त्यांनी मला स्वतः त्या नवरा म्हणायची त्याची लायकी नाही हो. मी त्याला घाबरत नाही, घाबराय माझ्या आईवडिलासाठी मला गप्प बसायचं आले. नाही तर मी ह्या लोकांना घाबरत नाही, कारण ह्या लोकांनी माझी सरतीपुरती वाट लावली, सरतीपुरती, थोडी नाही लावलेली. ही लोक एवढे खालच्या थराला गेलेले आहेत ना, खालच्या थराला जाऊन वागलेत आणि वागायलेत. एक बायको 5-7 लाख रुपये खर्च केलाय वडिलांनी रात्रंदिवस कष्ट करून. विचार करा किती तळतळाट लागत त्यांना. आणि माझं एवढं आयुष्य बर्बाद केलं त्या माणसाने. एवढे पैसे जर दुसऱ्याला दिले असते तर त्यांनी तरी मला सांभाळलं असतं ना. कोर्ट कचेरी सगळं करून बसले. मला न्याय भेटत नाही आणि भेटला नाहीये. माहीत नाही मला भेटेल का नाही ते. मला वाईट काही बोलता पण येणार नाही त्या कोर्टाबद्दल, कारण अनेक दुश्मन आहेत माझे. पण मला तर न्याय भेटलेला नाहीये, किंवा माझ्या लेकराला 1 रुपया पोटगी भरलेली नाही, किंवा माझ्या लेकरांचा आर्थिक जीवनाचा खर्च देत नाही. मी व्हिडिओ टाकले, त्याच्या गाडीला चांगली आग लागते खालून वरून. त्यालाच नाही, त्याच्या माईला सगळ्यांना लागते, त्याच्या घराभराला. मला धमक्या देतात, मला मला जीव मारायचं. त्याची रेकॉर्डिंग आहे माझ्याकडं.
कारण त्या दुश्मनाला म्हणलं होतं मी, तू ये मिटवायला ये म्हणलं होतं. तो दुश्मन ना त्याला मिटवायचे, ना मला प्रॉपर्टी द्यायची, ना मला नांदवायचे. पण ह्याच्या गांडीला कसे मुंगळे लागलेत ना तुम्हाला दाखवते. उद्या तर नाही, ठीक आहे, उद्या जमलं तर उद्या, नाही तर परवा दिवशी. माझ्याकडे फोन नाही आहे, म्हणजे दुसरं कोणी आलं मोबाईलवालं तर एका मोबाईलमध्ये व्हिडिओ बनवता येईल आणि एका मोबाईलमध्ये तुम्हाला रेकॉर्डिंग ऐकायला भेटेल. आता ह्याच्यावरून डायरेक्ट सोडता येत नाही. आता तो बऱ्याच अशा गोष्टी बोललेल्या आहे त्याच्यामध्ये त्या तुम्हाला खरं वाटतील, पण तसंच बोलणं मी जेव्हा त्याच्यापाशी होते तेव्हा पण होतं. माझ्या चारित्र्यावर संशय घेणं, सतत संशय घेणं, संशय घेऊन मारहाण करणं, कामधंदा नाही येत, थोडंफार चुकी झाली, सांडलवून झाली, उठसूट मारणं, घरातली काही चांगली वंगली वस्तू खाल्ली तर त्यांनी घराला लॉक लावणं, खाल्लं तर शिवीगाळ करणं, मारहाण करणं, उठता बसता त्रास होता मला. त्यामुळं मी सासर सोडलं. मला सोडायचं नव्हतं, मला नांदायचं होतं, पण मला वाटलं तो सुधरण ह्या अपेक्षेनं मी ते सगळं केलंय. आणि आज पण मी खूप स्ट्रगल करत आहे खूप. आणि माझ्या पाऊला गणेश एवढे वाईट लोक भेटले. आणि खरंच बाईच्या जन्माचं लय अवघड असते. गडी कसा बी जगते, गड्याला कुणीच काय बोलत नाही, पण बाईला मात्र महाग हिरण मोहरी आड असते. तिला कसं जरी वागलं तरी लोक बोलायचं ते बोलते, त्यांच्या तोंडाला हात लावता येत नाही. आपण जिथं काम करतो ते सध्या लोक आपल्याला वाईट नजरानं बघतात. वाईट नजरानं म्हणजे त्यांची बुद्धी काय विचार करते की ही मुलगी चांगली नसन, ही छपरी असन, एकटीच हाय, नवऱ्याने सोडून दिले, लाख विचार करतात. मग आपल्याला किंमत भेटत नाही, आपल्याला इज्जत भेटत नाही, आपला अपमान केला जातो सतत. ही निराधार आणि विधवा बाईची म्हणजे रीत आहे. पण माझ्या जी राशीला आलंय ना ते लईच बेकार आलंय बघा. मी काय पाप केलं होतं, मला तसे लोक भेटलेत. आणि मी ह्यांना तर कधी घाबरणार नाही, कारण मी ह्यांची रेकॉर्डिंग करून ठेवलेली आहे ऑलरेडी. ह्यांनी मला जीव मारायच्या धमक्या दिलेल्या आहेत व्हिडिओसाठी. आणि मी व्हिडिओ टाकून काहीच चूक केलेली नाही आहे. पब्लिक मी तुम्हाला सांगते, जे खरं आहे तेच खरं सांगते मी. ह्यांनी मला खूप केलं आहे. मी जर तिथं असते आणि मला जर तितका मौका भेटला असता, माझ्याकडं फोन असता, मी तेव्हा व्हिडिओ काढत असते तिथं, मला तसं काही नॉलेज असतं तर तेव्हाच ह्या गोष्टी सगळ्या सोशल मीडियावर आल्या असत्या. पण हे सगळं झाल्यानंतर मी व्हिडिओचा म्हणजे बनवायला चालू केला आणि माझा कंटेंट हा ओरिजिनल दाखवला मी. तरी काही लोकांना वाटते कंटेंटसाठी करते, पण तसं काहीच नाही आहे भावांनो आणि बहिणींनो. माझ्या न्यायासाठी मला असं तर न्याय भेटाना झालाय, मग मी व्हिडिओ टाकत राहिले. आणि माझ्या व्हिडिओतून 4 मुली जे निराधार स्त्री आहेत त्यांना पण म्हणजे हे बघायला भेटेल की आपल्या जर नवरा चांगला नाही भेटला तर आपल्याला बघा काय व्यक्तीचे ते हाल होते, ते व्यक्ती कुठल्या म्हणजे सिच्युएशनमधून जातोय, हे सगळ्या गोष्टी तर शिकायला भेटतात नक्कीच. आणि हा लाभदा म्हणजे खूप होत आहेत. त्यामुळं माझं अजून तर काहीच नाही आहे, म्हणजे मला आत्ताच खूप त्रास व्हायला आहे. आता मी एकटी पडले, आई वडील आहेत ते थकल्यासारखे झालेत, भावांचा कोणाचा आधार बी नाही आहे घरातून बी. त्यामुळं माझं जीवन म्हणजे खूप खूप त्रासदायक झालेलं आहे. कोण मला म्हणू काय म्हणायचं ते म्हणू, आपल्याला कोणाचा आधारच राहिला नाही. आणि मी कुणापुढे किती बी अश्रू ढळले आज तरी ह्या जगात कोण कोणाचं नाही, कोणाला कोणाची किंमत नाही आणि कुणी कोणाचा विचार करत नाही, सगळे आपापला विचार करतात. तुम्ही व्हिडिओ बघितलाय, 12-11 वाजता सुट्टी होती आणि किती गेस्ट हॉटेलमध्ये मी जिंदगीत कधी काम केलं नव्हतं. आणि हॉटेल लाईन मला पसंत नव्हती, आज ती सध्या वेळ माझ्यावर आली. वेटरचं काम करते मी, सपनात सध्या विचार केला नव्हता मी असे कामं करीन. कुठं झाडू पोछा मारायचं काम केलं, कुठं सिक्युरिटीचं काम केलं, ऊसतोडीचं काम केलं, शेतामध्ये रोजारोजी केली. मला म्हणजे प्रत्येक गोष्ट स्वतःला कष्ट आणि कष्टच आहे नुसतं, जीवाला सुख नाही. सुख दुःख शिसब असं सगळं मला सहन करावं लागते. आणि ज्याला कोणाला ह्या गोष्टीची कनवळा असेल ना तेच माणूस मला समजू शकतो, बाकी कोणीच नाही समजू शकत. तर ह्या नराधमाला, त्या भाड्याला, त्या ज्याने माझं लग्न करून वाटोळं करून सोडले ना मला, त्याला खरंच लई वाईट वेळ येणार आहे त्याच्यावर. त्याचा बाप तर मेलाय तळतळाने, हा पण मरणार आहे, जरा दम काढा. आणि ह्यानं बायको केली बघा, ह्याच्यापाशी राहिली नाही. जर पहिल्या नात्यात खोटं असेल तर दुसरं नातं नाही, पहिलं नातं जर तळतळाट्याचं असेल तर दुसरं नातं कधीच टिकत नाही म्हणतात, तसं काम झालं ह्याचं. हा एकटाच आहे बैल, भाड्या बैल आहे बैल.
त्याला एक नाही दोन बायका सांभाळता आल्या नाही. जन्माला येऊन काय केलं बैल बुद्धीच्यानं कोणाला माहिती. बैल बुद्ध्याच हा एक नंबरचा. माईच्या बापाच्या भावाच्या ऐकण्यातला बैल कुणीकडला. आणि बैलच आहे तिथं राबतोय फुकटाने. त्या भावाचं ते दुसऱ्याचं घर चालवून देते भाड्या कुणीकडला. आणि स्वतःचे लेकरं सोडलेत रस्त्याने अशी. आणि बायको बी मला तर सोडू द्या, पण त्या लेकरं सध्या माझे नाही म्हणते. हिरीत टाक तळ्यात टाक, मी खर्च काय देऊ असं म्हणते. कुणाचे लेकरं आहेत मला माहित नाही असं म्हणते. मेल्या मुडद्यानं. आणि मला काय म्हणते तुम्हाला माहितीये का? तुम्ही रेकॉर्डिंग ऐका बरं का. त्या रेकॉर्डिंगमध्ये तसं बोललेलं नाही, पण त्या पहिल्या रेकॉर्डिंग आता कोर्टामध्ये गेलेलं आहे. ते दाखल झाल्यात. कोर्ट केव्हा बाहेर आणन मला त्याची गॅरंटी नाही. हे सरकारी काम लय वाईट असते. पण हा मला काय बोलला की मी म्हणलं आता प्रत्येक जणाचा प्रश्न मला हा असतो की तू लेकरं हुसतं कसं काय राहिली, लेकरं हुसतं कसं काय सांभाळलं. आपल्याला माहिती का त्यांच्या पोटामध्ये काय आडी आहे, काय गड्डा आहे त्यांच्या पोटात, ते काय वाईट करणार आहेत आपल्याबद्दल. मला वाटलं माझा संसार बसल, मुलं बाळ चाललेच, माझं चांगलं होईल. ह्या हिशोबाने मी लेकरं बाळ होऊ दिले. आणि हा भाड्या काय म्हणतो, मी तुझी मजा घेण्यासाठी मला तुला वापरायचं होतं, मला जसं म्हणेन तसं तुला वापरायचं होतं, म्हणून मी तुझी इज्जत घेण्यासाठी मी लेकरं पैदा केलेत. मला काही गरज नव्हती लेकरांची. डायरेक्ट ह्या भाषेत बोलला ती. आणि ही सत्य घटना आहे बरं का, खोटी नाही. आणि त्याच्या बोलण्यातूनच तो नरूप कसा आहे ना ते तुम्हाला ओळखायला येईल. आणि ती म्हणलाय ना मला जीव मारायचे, मारू द्या. मला बी आता शांत नाही बसायचं, कारण खूप त्रास व्हायलाय मला या सगळ्या गोष्टीचा. कारण आमचं वाटोळ केलंय ना, आम्ही त्यासाठी लढणार, त्याच्यासाठी लढणार आम्ही. भेणार नाही, महाग नाही सरणार. मी नाही तर माझे लेकरं सध्या बघ तुझ्या कशा महाग लागतात ना, याद राखून ठेव. ह्या नराधमाला चांगली शिक्षा भेटली असते कोर्टातून. पण कसं आहे, कोर्टाची कामं दमाने असते. आणि आजकाल कायदा कानून हे सगळं हे झालेलं. इथं खून झालेल्यांना शिक्षा भेटा नाही, ह्यांना काय भेटची अजून भेटली. आणि माझा खून करायला निघाला. बघू, मला मी तुमच्यासोबत फक्त माझ्या आई बापापर्यंत जायचं नाही हा सांगायला लागले. बाकीचं मला काही घेणं देणं नाही, फक्त माझ्यापर्यंत यायचं. तेव्हा मग मी तुझी लायकी तुला दाखवून देईन. तुझ्यामुळं माझ्यावर आजशी टाईम आलेला आहे, समजलं का. आणि हा मला म्हणतो काय, मला भीक कशाला मागते. हा मला म्हणतो की मला भीक मागू नको, आम्हाला भीक मागायची नाही, आमच्या आशेवर का बसलीस. म्हणजे किती नीच आहे हा. ह्याचं कसं असं मन असेल विचार करा. ह्याचं योग्य आहे का चुकीचं आहे ते विचार करा. अरे ह्याचे लेकर आहेत ना, मी ह्याच्या आशेवर बसत नाही. हा ये ना मला असं इतकं कोरभर तुकडा घालून कधी दमला नाही हा बैल बुद्ध्या, कधीच वानाला ना गुणाला. आणि हा म्हणतो की माझ्या जीवावर बसू नको आणि माझ्या आशेवर बसू नको, भीक मागू नको. आणि ह्याचे पैदा केलेले लेकर ह्यानं ह्याचा कधी विचार केला का भाड्याने. आणि मी बी असेच लेकर सोडून दिले असते तर मग काय केलं असतं ह्याने. पण माझ्या चांगुलपणाचा फायदा घेत आले ना ती माझ्या आईबापाचा, माझा. अजून वरून आम्हाला फोन लावून धमक्या देतात, पिकअप भरून माणसं घेऊन येताव, मारायला येताव. अरे तुम्ही तेच करीत आला आतापर्यंत. तुमची दादागिरी तुमची भाईगिरी तेच चलत आली. पण हे चालणार नाही आता, एवढं लक्षात ठेवा तुम्ही. जा सगळ्या गावाला व्हिडिओ दाखव माझा हा, तुझ्यापर्यंत पोहोचू दे आणि सगळ्याला दाखवत बस असं बोलली म्हणून. मी काय चुकीचं बोलतच नाही ना, आणि कायद्यात जरी गेला तरी मी चुकीचं बोलत नाही. हा माझ्या हक्काचा व्हिडिओ. जोपर्यंत घटस्फोट होत नाही, जोपर्यंत मला माझी प्रॉपर्टी माझ्या लेकरांना देत नाही, त्यांचा खर्च देत नाही, तोपर्यंत व्हिडिओ टाकत राहणार आणि बोलत राहणार मी. जितका मला त्रास सहन करावा लागते त्या त्रासाचा धरून तू काय केलंय, तू काय करतोय, तू काय बोलतोय हे सगळं मी टाकत राहणार. तुला काय करायचं नाही ते करू शकतोस. पब्लिक तुमचं काय म्हणणं आहे ह्या भाड्याविषयी नक्कीच एक कमेंट फटफट फटफट करा. एवढ्या कमेंट करा की असा वैतागून गेला पाहिजे तू कमेंट बघून. आणि ही सत्य घटना आहे. हा ना व्हिडिओ माझ्या व्ह्यूजसाठी आहे ना, व्हिडिओ हा मला व्हायरल होण्यासाठी आहे. हा फक्त सत्य दाखवण्यासाठी आहे, बाकी काहीच नाही आहे. आणि अशी वेळ कुणावर येऊ नये आमच्यासारखी. असा नवरा कुणाला भेटू नये नराधम. एखाद्या बाईचं म्हणजे नाही का जिवंतपणी त्याला ते मेल्यावर जी वेदना होते ती भोगावं लागते, जशा मला भोगावं लागेल. शेवटी जाता जाता एवढंच सांगन, जी बी निराधार स्त्रिया माझे व्हिडिओ बघतात त्यांनी एकच विचार करा,
मुलं होऊ देऊ नका. जिथं तुम्ही लग्न करता आणि असा तुम्हाला जर छळ असेल तर मुलं होऊ देऊ नका, नाहीतर तुमचे पण हाल माझ्यासारखे होते. आज मी संसार माझा बसेल म्हणून मी मुलं होऊ दिले, आणि मुलं जर नसते तर मी दुसरं लग्न करून निवांत राहिले असते ना. आज त्या पोरांचं, त्या निष्पाप मुलांचं वाटोळ होईल, त्यांचं आयुष्य अंधारात जाईल. म्हणून मी स्वतः कंबर बांधून आज जगायला लागले. आणि मी अशी घाण विचार केले नाहीयेत मी. आणि जरच नसते तर मी ह्या भाडखाऊचं नाव बी घेतलं नसतं कधी, ना व्हिडिओ बी टाकला नसता, हे पण तुम्हाला सांगते. आता मी होऊ दिलेत लेकरं, आता काही त्याला विलाज नाही. झालेत, मोठे झालेत, 10-10, 11-11 वर्षाचे झालेत, विलाज नाही. 10 वर्ष गेली, अजून 10 वर्षात ते मोठे होणार परफेक्ट. त्यांचं काय दडबलं बघावं लागणार मला. तो भाड्यात काही वटणीवर आलेला नाही अजून, अर्धा आयुष्य गेलं, त्याचे केस पिकायलेत तरी त्याला ज्ञान नाही कशाचं. पण ह्या अर्ध्या राहिलेल्या आयुष्यात माझ्या त्यांचं काहीतरी मलाच नीटनेटकं करावं लागेल. त्यासाठी तुम्ही चॅनेलला पटापट सबस्क्राईब करा आणि आमच्या फॅमिलीसाठी आम्हाला सपोर्ट करा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्हाला काय वाटते तुमचं मत नक्कीच मांडा. धन्यवाद.